बघतायत. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. मेरे साथ कौन आहे? निखिल. हे घ्या. तिकडे नाही जेवायला चाललं. जेवायला चाललंय का? जेवण या मग. अजून एक चावी आहे. चाव्या जिगे नको त्यांना ते असं मोबाईल वरती बप्या. अजून एक चावी इतर युनिकॉर्न आता ही दिली होती एक चावी यांच्याकडे. डीजेवाल्यांकडे दिली होती. युनिकॉर्नच आहे सगळ्या. कोणाची होती माहिती नाही. त्यांच्याकडे जेवण गेलो रात्री. शाही नाही का युनिकॉर्नची आहे. आकाश वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरे. आजचा हा 5वा दिवस सुपर 16चा थरार आपण अनुभवतोय आणि त्यासाठी जुडलेल्या प्रत्येक प्रेक्षकाचं रसिक मायबापांचं मी मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत करतोय आणि घेऊन चलतोय या आजच्या दिवसातील तिसऱ्या सामन्याकडे. जो सामना रंगलेला आहे सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर विरुद्ध जंजिरा पॉइंट मुरुड खारांबोली. अतिशय महत्त्वपूर्ण सामना आहे. सर्वांना माहिती आहे नाणेफेकीचा कौल लागलेला आहे साखर संघाच्या बाजूने आणि त्यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलेला आहे. आमंत्रित केलंय फलंदाजीला ते मुरुड संघाला. प्रथम त्यांची सलामीची जोडी मैदानात या ठिकाणी उतरलेली आहे ती म्हणजे फहाद कलबस्कर आणि हुसेन टाके. शिगरे गावचा हा कर्णधार संघाचा. त्याचप्रमाणे आपण बघतोय फहाद कलबस्कर नांदगाव मुरुड तालुका विभागातील एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे. कित्येक स्पर्धा या दोघांनाही आपण बघतोय अतिशय अप्रतिमरित्या दर्जाच्या खेळतात आणि आपल्या नावाचे जौहर दाखवून देतात. पहिला षटक स्वप्नीलच्या हातामध्ये सोपवलेला आहे. लेट्स स्टार्ट बिगिन. थर्ड एंडकडून गोलंदाजी सज्ज झालेला आहे. पहिलं षटक घेऊन येते स्वप्नील. तळेखार मुरुड गावाचा हा रहिवासी अतिशय चांगला खेळाडू आहे स्वप्नील काटकर. पहिलं षटक घेऊन आलेला आहे. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा. वाऱ्याच्या बाजूने गोलंदाजी करणार. पहिला चेंडू गुडलेन स्पॉटवर टप्पा पडतोय. टप्पा पडल्यानंतर लेग स्टंपच्या बाहेरून जातोय. मारण्याचा नक्कीच प्रयत्न करत होता फलंदाज परंतु रेंजमध्ये येत नाहीये. चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय. याच दरम्यान पंचांचा इशारा सुद्धा येतोय. इट्स अ वाईड डिलिव्हरी. अवांतर धावसंख्येने धावफलकाला सुरुवात होते. मैदानाच्या वरती वळूया जिथे सामना चालू आहे. जंजिरा पॉइंट्स मुरुड खारांबोळीच्या विरोधात संघ उतरला आहे सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर. साखर संघ मैदानाच्या वरती जेव्हा जेव्हा उतरतो तेव्हा तेव्हा रसिक मायबाप प्रेक्षकांची गर्दी तुडुंब गर्दी मैदानाच्या वरती पाहायला मिळते. आज संघ गोलंदाजी करतोय. गोलंदाजी करत असताना अप्रतिम गोलंदाजी स्वप्नीलच्या माध्यमातून आपल्याला याची देही याची डोळा. यावेळेस हा फटका फसला आहे. उंची जास्त लांबी कमी आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पकडणार झेल परंतु चेंडू आदळतोय जमिनीवरती सुटतोय झेल आणि मैदानाच्या वरती फलंदाजांना पुनश्च एकदा एक नवी संधी. या संधीचं सोनं केलं जाणार का मैदानाच्या वरती साखरकर सर? जर पाहायला गेलं मैदानाच्या वरती चांगल्या धाटणीचा चेंडूची हाताळणी केली गेली होती. हुसेन टाकेला आपण पाहतोय. हुसेन ठाकेच्या खांद्याला खांदा लावून फहाद कळबसकर मैदानाच्या वरती फलंदाजी करण्यासाठी आलाय. त्याच्या विरोधात स्वप्नीलची गोलंदाजी आता बहरती आहे. मैदानाच्या वरती वलय एक वेगळं प्राप्त केलं जात आहे. फलंदाज भेटू शकला असता जाळ्यामध्ये परंतु चुकीला माफी नाही आहे. आज मात्र निखिल आपण बघतोय झेल सुटतायत आणि झेल सुटणं अशा मोठ्या स्पर्धांसाठी अतिशय खराब गोष्ट असते क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी. ती चुकी मात्र केलेली आहे. फहादला जीवनदान मिळालंय.
परंतु अतिशय चांगली गोलंदाजी स्वप्नील काटकरच्या माध्यमातून बघायला मिळते. लाजवाब चेंडू, चांगलं कमबॅक करतोय. क्षेत्ररक्षकांनी साथ दिली नाही पहिल्या चेंडूवर, परंतु ह्या वेळेला अतिशय चांगली दमदार कामगिरी केली. एक धाव नक्कीच या चेंडूवर काढली. स्ट्राईक रोटेट केला गेला. 6 धावांपर्यंत धावसंख्या पोहोचली. 6 धावा धावफलकावरती. ऑनस्क्रीन आपण काय पाहतोय, जर त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजची बुलेट दिली जाते, परदेशी सरांचं आपण पाहतोय ऑनस्क्रीनला दाखवलं जातं वीर आमदार प्रीमियर लीगच्या माध्यमातून. त्यांचं देखील योगदान फार महत्त्वाचं आहे, कारण का हे योगदान देणारे फार कमी असतात. ज्यांच्याकडे पाहायला गेलं तर आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीजसाठी दिलेली एक अप्रतिम दर्जाची रॉयल एनफिल्डची बुलेट देखील त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप केली जाते. वळूया मैदानाच्या वरती. गोलंदाज सज्ज होते पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. राईट राऊंड विकेटचा हा चेंडू. पंच आम्हाला काय सांगतायत, या चेंडूवरती तुम्हाला अतिरिक्त स्वरूपाची एक धाव घ्यावी लागेल, या चेंडूवरती वेळ वाया जातोय, या चेंडूची हाताळणी पुनश्च एकदा आपल्याला करावी लागते. मैदानाच्या वरती जेव्हा जेव्हा वाईट चेंडू पडत असतो तेव्हा तेव्हा पुनश्च एकदा गोलंदाजाला जर पाहायला गेलं तर प्रयत्न करावे लागत असतात. स्ट्रायकिंग एंडवरती आता हुसेन टाकेच्या नावावरती 6 चेंडूंवरती 6 षटकारांचा विक्रम देखील लागला जातोय. हा फटका, षटकाराचा शब्द तोंडून बाहेर निघाला. हुसेन टाके सांगतोय ही आहे माझी ओळख. येतोय बॅट मधून चेंडू लॉंग स्टॉप एरिया मध्ये ट्रॅव्हल बाहेर षटकार. निखिल, आज स्पर्धेला सुरुवात झाली. पहिल्या मॅचमध्ये काय झालं, पहिल्या मॅचमध्ये गोलंदाजांचं वर्चस्व बघायला मिळालं. दुसऱ्या मॅचमध्ये काय झालं तर दुसऱ्या मॅचमध्ये फलंदाजांची आतिषबाजीसुद्धा मिळाली. खरं कौतुक करावं लागेल क्युरेटरचं. क्युरेटर आणि त्यांचे साथीदार आपण बघितलं ना, सकाळपासून चांगली मेहनत करत होते. श्रीकांत आणि त्यांची टीम अतिशय जबरदस्त मेहनत करून त्यांनी पुन्हा एकदा कालचं जे मैदान होतं थोडंसं शेवटी थोडंसं आपल्याला वाटत होतं की खराब झालं आहे, परंतु आज पुन्हा नव्याने त्याने त्याच परिस्थितीत चांगल्या मैदानाला देखील आपल्याला दर्शवलं या स्पर्धेसाठी. पुढचा चेंडू स्वप्नीलचा. आहा, नजाकत टायमिंग यांचा अचूक मेळ आणि येतोय हुसेन टाकेच्या बॅटमधून एक अफलातून स्ट्रोक, षटकार. हुसेन टाके याने लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 बेहतरीन स्क्वेअर लेग, फाईन लेग या रिजनमध्ये अतिशय दमदार षटकार ठोकलेले आहेत. शिगरे गावचा हा सुपुत्र आपण बघतोय. 4 वर्षापूर्वी कोण होता हुसेन टाके कोणालाच माहिती नाही आहे. पहिला तो आला कुठे, शिवरात्रीला नवगावच्या मैदानामध्ये आला आणि अतिशय चांगली कामगिरी मुंबईच्या व्यावसायिक क्रिकेटपटूंसमोर त्याने जबरदस्त कामगिरी करून दाखवली. गतवर्षी तो आला वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2024 त्यामध्ये सुद्धा अतिशय जबरदस्त कामगिरी केली. हुसेन टाके याच्याबद्दल सुनिश्चित स्वरूपाने बोललं जाईल. सलगचा येणारा तिसरा षटकार बँग ऑन. हुसेन टाके सांगतोय मैदानाच्या वरती बस नाम ही काफी है. हुसेन टाके ब्रँडेड षटकार. मैदानाच्या वरती हुसेन टाके मारियम 11 शिग्रा या संघाचा 22. हॅलो विकास दादा, तुला एक आठवण करून देते. हाच तो हुसेन टाके त्यांनी आयोजक मंडळीला एक्स्ट्रा बॉल मागवायला भाग पडलं होतं, कारण एका 2 मॅचमध्ये त्याने 24 काय 25 बॉल गहाल केले होते खाडीमध्ये. इतके लांब षटकार त्यांनी उलट्या एंडने मारले होते. हाच तो हुसेन टाके या मोसमामध्ये देखील तोच फॉर्ममध्ये पाहायला मिळतोय. सुजित बरोबर आहे. आणि त्याची ती खेळी 17 चेंडूत 74 धावांची होती. लाजवाब खेळी होती, अप्रतिम खेळी होती. आणि याच जोरावर आणि त्याच्या संपूर्ण खेळाच्या जोरावर गतवर्षीचा आपण इमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट्स म्हणून त्याला आपण बाईक्स देऊन त्यासाठी सन्मानित सुद्धा केलं होतं. सुजित, डेफिनेटली आपण पाहतोय 22 वर्षांचा एक खेळाडू मैदानाच्या वरती आला काय आणि त्याने आपल्या नावाला साजेशी खेळी केली काय. शिग्रा गावाला बिलॉंग्स करतो, जिथे आपण पाहतोय सोनकार चषक 2024च्या पर्वामध्ये 77 धावांची नाबाद खेळी करणारा खेळाडू कोण तर हुसेन टाके. जर पाहायला गेलं तर अलिबागमध्ये जिथे नामांकित क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये 6 चेंडूंवरती 6 षटकार लगावणारा खेळाडू कोण तर तो शिग्रा गाव
गावचा मुरुड तालुक्यातील हुसेन टाके. हुसेन टाकेची वारंवार चर्चा करावी लागते कारण का हुसेन टाके म्हणजे क्लास आहे, हुसेन टाके म्हणजे ब्रँड आहे. आता स्ट्रायकिंग एंड वरती फहाद कळबोसकर कशा प्रकारे फलंदाजी करणार आहे. राईट ओव्हर द विकेट. यावेळेचा हा चेंडू फटका फसलाय, चेंडू खाली परंतु चेंडू चाललाय टाटा बाय बाय सीमा रेषेच्या बाहेर. ह्यूज अँड हँडसम षटकार. सो मच. विकास दादा, जर पाहायला गेलं तर जीवनामध्ये ना अपयश फार महत्त्वाचं असतं. अपयश फार महत्त्वाचं असतं आयुष्यात. एकदा खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं अपयशाचं पाणी नाकातोंडात गेलं ना की नंतरच सुरुवात होते यशाच्या समुद्रावरती राज्य करायची. आता राज्य करतोय. राईट ओव्हर द विकेट. फटका फुसतोय, यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. पहिल्याच मॅच चेंडूवर जो झेल सुटला ना त्यावेळेला थोडंसं गोलंदाजाचं जर मनोधैर्य खच्ची झालं होतं, परंतु त्याच्यातून तो न सावरल्यामुळे आपण बघितलं पहिल्या षटकात त्याच्या 25 धावा तब्बल निघाल्या होत्या. अक्षय कांबळी मात्र एक चांगला जबरदस्त असा टेम्परामेंट असलेला गोलंदाज आहे. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर थोडंसं चांगलं कमबॅक करताना दिसतोय. पुढचा चेंडू लाजवाब स्ट्रोक्स या ठिकाणी हाफ वॉलीवर घेतला, चेंडू भिरकावून दिला लॉंग ऑफ क्षेत्रात, सीमा रेषा पार, षटकार. काय झालं माहिती आहे का, शेवटचे जे 6 चेंडू पडलेत ना त्यामध्ये तब्बल 5 षटकारांची नोंद झालेली आहे. म्हणजे फलंदाजांची राक्षसी वृत्ती या षटकारांच्या वृत्तीने दिसून येते किंवा जबरदस्त. आणि हा घ्या आणखी एक मोठा फटका डीप वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये 1 बाउन्स 2 बाउन्स, चौकार. जो राम का नहीं वो किसी काम का नहीं, डीजे मास्टर देखील आम्हाला सांगतोय. मैदानाच्या वरती आता फहाद आणि हुसेन ही जोडी, या जोडीबद्दल आता मैदानाच्या वरती चर्चा करावी लागेल कारण का बडे मैया तो बडे मैया, छोटे मैया सुभान अल्लाह, अशा प्रकारची फलंदाजी आपण पाहतोय. हा फटका स्क्वेअर ऑफ द विकेट, बॅकवर्ड डिप स्क्वेअर क्षेत्रावरून ठोकला जातोय. चेंडू सीमा रेषा पार, षटकार. स्वतःसोबत प्रामाणिक राहा, कामगिरी चांगली ठेवा, मग विरोधक तुमच्यासाठी सुनिश्चित स्वरूपाने टाळ्या वाजवतील. एकदा जोरदार टाळ्या या दोन्ही फलंदाजांसाठी झाल्या पाहिजेत कारण का एक वेगळ्या धाटणीचं क्रिकेट आज मैदानाच्या वरती पाहायला मिळते. अजून एक फटका, आता फटका फसतोय, बॅकवर्ड शॉट स्क्वेअर लेग क्षेत्रावरती झेल सुटला जातोय. देव त्यारी त्याला कोण मारी असं म्हटलं जातं. मैदानाच्या वरती नशीब चांगलं आहे, बलवत्तर आहे आणि चांगली फलंदाजी आज हुसेन आणि फहाद. वारंवार झेल सुटले जातात मैदानाच्या वरती. अद्यापपर्यंत 2 झेल सुटले गेलेत. काय म्हणाल विकासजी? आत्ता 2 झेल सुटलेत आणि टोटल स्पर्धेमध्ये बघितलंस ना तर 75 झेल सुटलेत. म्हणजे क्षेत्ररक्षकांची थोडीशी कामगिरी आहे ना ती त्यांना सुधारावी लागणार आहे आणि त्याचा परिणाम काय वाटते तर आपल्याला अतिशय अप्रतिमरित्या या ठिकाणी हायलाइट्स या स्पर्धेची बघायला मिळते. आणि या पंचांचा इशारा काय आलेला आहे तर तब्बल हे चॅलेंजिंग ओव्हर 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 48 धावा तब्बल मैदानामध्ये आपण दिसतोय स्कोरबुकवर लागलेल्या आहेत. यस, डेफिनेटली 48 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 24 धावांच्या सरासरीने धावा बनवल्या जातात. काय अप्रतिम मैदानाच्या वरती फलंदाजी केली जाते. या षटकाचा विचार केला तर 23 धावा अक्षरशः कुठून काढल्यात अक्षय कांबळीच्या या षटकामध्ये. परंतु साखर संघाबद्दल थोडंसं बोलावं लागेल. सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर संघाकडे जर पाहायला गेलं तर गोलंदाजीचा क्रम हा चांगला आहे. गोलंदाजी करण्याची क्षमता त्यांच्याकडे सुद्धा आहे. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. आज पवित्र आसमावा लागेल मैदानाच्या वरती. अजून आपण पाहतोय 3रं षटक. हे षटकाकडे एका वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं. या षटकामध्ये तुम्ही 10 किंवा 10 पेक्षा जास्त धावा जमा केल्या तर तुम्हाला अधिकतम स्वरूपाचा 5 धावांचा बोनस दिला जातो. किंबहुना 10 किंवा 10 पेक्षा कमी धावा बनवल्या
तर तुमच्या धावसंख्येमधून 5 धावा वजा सुद्धा केल्या जाऊ शकतात. दमदार आमदार म्हटलं की नवनवे प्रयोग हे आपण पाहतोय खऱ्या अर्थानं खेळामध्ये येतच असतात. मैदानाच्या वरती गतवर्षी तुम्ही जर बैलगाडा क्षेत्रामध्ये पाहिलं तर थळ गावाच्या आपण पाहतोय बंदरावरती अनोख्या बैलगाड्याच्या क्षेत्राचं देखील त्यांच्या माध्यमातून आयोजन केलं गेलं. आज क्रिकेटच्या पटलावरती देखील हे नवनवे प्रयोग केले जातात. धावसंख्या किती आहे 48, त्यामध्ये 6 षटकार आणि 2 चौकार, म्हणजे सर्व धावा मोठ्या फटक्यांच्या आहेत. क्रिसला थांबवावं लागेल त्यांना आता. चांगला चेंडू क्रिसचा आणि हे षटक जर दबाव हटवायचा असेल ना संघावरून सँडी वॉटर स्पोर्ट संघाला तर मात्र हे षटक चांगलं टाकावं लागेल, अतिशय किफायतशीर टाकावं लागेल आणि ही जबाबदारी क्रिश पाटीलवर आहे. डेफिनेटली फहादच्या खेळीकडे पाहायला गेलं तर 10 चेंडू 28 धावा, प्रति चेंडूचा गती पाहायला गेलं तर 2.8च्या सरासरीने धावा बनवतोय. अखूट टप्प्याचा नाही तर खोलवर टप्प्याचा चेंडू अक्षरशः खोदून काढलाय. चेंडू चाललाय लॉंग ऑफ क्षेत्रावरून सीमारेषेच्या बाहेर. इट्स अ ह्यूज अँड हँडसम फहाद कळबसकर ब्रँडेड षटकार. ये बल्लेबाज तो रुकने का नाम ही नहीं ले रहे है. थांबायचं नाही गाड्या, थांबायचं नाही, या उक्तीप्रमाणे त्याने मोठे स्ट्रोक्स मारायला सुरुवातच केलेली आहे. परंतु चांगला चेंडू पुन्हा एकदा क्रिसच्याकडून बघायला मिळते. सुरेख चेंडू या ठिकाणी बघायला मिळाला होता. मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण चांगलं झालं, प्रयत्न केला होता त्याने धावचित करण्याचा, परंतु खरोखर चांगलं कौतुक सुद्धा करावं लागेल. ज्यावेळेला मोठे फटके मारतात त्यावेळेला त्यांची निंदा जरी होत असली तरी चांगल्या चेंडूंचं कौतुक सुद्धा व्हायला पाहिजे. डेफिनेटली क्रिश पाटील म्हटलं की गती आली, गतीसोबत नियंत्रण आलं, नियंत्रणासोबत योग्य टप्पा आला, योग्य टप्प्यासोबत आपण पाहतोय गती आणि योग्य टप्प्याचा समतोल आला, असं सर्व काही सांगितलं जातं. क्रिशच्या माध्यमातून क्रिश पाटील याला पुनरागमन करून दाखवावं लागेल. अद्यापपर्यंत 3 चेंडू फेकले गेलेत. हा चेंडू टप्पा पडल्याच्या नंतर आता बीट केलं जातंय. आता हुसेन टाके याला बीट करण्यामध्ये यश प्राप्त होतोय. अखूट टप्प्याचा चेंडू टप्पा पडल्याच्या नंतर जवळून जर या चेंडूकडे पाहायला गेलं तर उसळी जास्त प्राप्त करणारा हा चेंडू, अनएक्सपेक्टेड बाउन्स ज्याला म्हटलं जातं क्रिकेटच्या परिभाषेमध्ये, आणि त्या चेंडूची हाताळणी केली जाते या मैदानाच्या वरती. क्रिश पाटील नाव चर्चेत येणार का? राईट मोर द विकेट. आता पुनश्च एकदा गोलंदाजी आवडली असेल तर आता क्रिस साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण का सलग येणारे 2 चेंडू आणि आपण पाहतोय मैदानाच्या वरती निशब्द फलंदाजाला ठेवलं जाते. आणि कोणत्या फलंदाजाला? हुसेन टाके याला. हुसेन टाके 5 चेंडू 18 धावांवरती खेळतोय. पण हे षटक चॅलेंजिंग षटक आहे. या षटकाराच्या सहाय्याने 7 धावा आलेल्या आहेत. 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे, 1 चेंडू येणं बाकी आहे. आणि काय हवं आहे तर हे चॅलेंज पार करण्यासाठी 3 धावांची आवश्यकता आहे. बघूया काय घडणार. सुरेख चेंडू होता परंतु आउट ऑफ द ऑफ स्टंप. पंच बघतात, आमच्या गुणलेखकाकडे इशारा सुद्धा करतात की हा चेंडू वाईट बॉल आहे. अवांतर धावसंख्येने 1 धावमध्ये वाढ होते. या षटकामध्ये आणखी 1 धाव आल्यानंतर बघतोय 8 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत ते या चॅलेंजिंग ओव्हरमध्ये, आणि टोटल धावसंख्या आहे ती 56. बघा मैदानाच्या वरती आता क्रिश पाटील. क्रिशला या 2 धावा रोखायच्या आहेत. या 2 धावा रोखल्या जाणार की हुसेनच्या माध्यमातून या 2 धावा बनवल्या जाणार. या वेळेचा शेवटचा चेंडू आहे. हा चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न, पॉइंट मधून फॉरवर्ड डीप पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. वीर दमदार आमदार चौकार. पाहायला गेलं तर दरणे गुरुजी आम्हाला सांगतायत की धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात 60 धावा आणि त्याच्यामध्ये 5 धावांचा बोनस म्हणजे 65 धावा. बघा काय एक अप्रतिम दर्जाचं गुणलेखन केलं जाते. स्टॅटिस्टिशियन कशा प्रकारे असावेत तर गरणे दुर्जींप्रमाणे असावेत. आपण हॉटस्टारवरती एकदा नजर टाकली तर आपल्याला काय पाहायला मिळते. 15 षटकांचा खेळ झालेला आहे. भारतच्या विरोधात मध्ये न्यूझीलंड हा संघ प्रथमतः फलंदाजी करण्यासाठी उतरलाय. 83 धावांवरती 3 विकेट सुद्धा न्यूझीलंड संघाच्या गेलेल्या आहेत. वळूया मैदानाच्या वरती जिथे आपण पाहतोय फहाद कळबसकर आणि हुसेन टाके हे मैदानाच्या वरती वादळ घोंगावतंय. या वादळाला आता थांबवावं लागेल. चेंडू आहे गोलंदाजाच्या हातात. गोलंदाजाचं नाव आपण पाहतोय अक्षय कांबळीचा. यावेळेचा चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये 1 बाउन्स. चेंडू चाललाय खेळाडूच्या डोक्यावरून येतोय 1 बाउन्स. चौकार.
पण दाखवलं जाते. मी नेहमी म्हणत असतो की एकदा जिंकल्यानं कोणी सिकंदर होत नाही, एकदा हारल्यानं कोणी फकीर होत नाही. चंद्र चंद्राच्या जागेवर चमकत असतो, सूर्य सूर्याच्या जागेवर चमकत असतो. चंद्राने कधी सूर्याची स्पर्धा करू नये आणि सूर्याने कधी चंद्राशी बरोबरी करण्याची भाषा करू नये. चंद्रही चमकणार असतो आणि सूर्यही चमकणार असतो. प्रत्येकाची वेळ यावी लागते. मैदानाच्या वरती कोणत्या संघाची वेळ आता येणार? अक्षय कांबळी. हा चेंडू छातीचा वेध घेणारा होता. नोमॅन लँड मध्ये चेंडू पडतोय. मैदानाच्या वरती एका धावेवरती समाधान दाखवलं जाते. या चेंडूवरती काय घडलं जिथे आपण पाहतोय एक धाव घेतली गेली. यानंतरचा होणारा सामना अरब 11 बामणसुरे. खऱ्या अर्थानं कालच्या रजनीमधील एक अप्रतिम सामना एबी ग्रुप अलिबागच्या विरोधामध्ये तो सामना जिंकला होता. त्यांच्या समवेत खेळेल, त्यांच्या विरुद्ध खेळेल तो म्हणजेच प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर. साखर संघाकडे, साखर गावाकडे जर पाहायला गेलं ना तर खूप सारे आपण पाहतोय क्रिकेटचे चाहते वर्ग आहेत. हा फटका हुसेन टाकेच्या बॅट मधून आपण पाहतोय एक दर्जेदार षटकार. जरा जास्तच बॉल आपण घरी अवेलेबल करूया, कारण आपण रोज टार्गेट प्रमाणे 15-20 बॉल जास्त आणलेले आहेत. बघा सुजित, अक्षय कांबळीवरती आता आक्रमण केलं जातं. म्हणजे सर्वच गोलंदाजांवरती आक्रमण केलं गेलंय. जेव्हा फहाद आणि हुसेन ही जोडी, इवन जोडी जी मुरुड संघाला बिलॉंग्स करते. वळूया या चेंडूकडे. हा चेंडू गोल्डन स्पॉट वरती टप्पा पडल्याच्या नंतर सन्मान दिला जातोय. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल, डीप मधून प्रोटेक्शन नाही भेटणार. चेंडू फरार, सीमा रेषा पार, चौकार. आतिषबाजी चालू आहे बघा. हायलाईट्सच बघतो की काय मैदानात अशा प्रकारची फलंदाजी. हुसेनने 8 चेंडूंचा सामना केलेला आहे. त्याने 32 धावा त्यामध्ये पटकावलेल्या आहेत. त्याच्याबरोबर तो सुद्धा कमी नाही आहे. फहाद खळबसकर 14 चेंडूंचा सामना करून 40 धावांवर तो सुद्धा नॉट आऊट आहे. म्हणजे 80 धावांची नॉट आऊट पार्टनरशिप अद्यापर्यंत बघायला मिळालेली आहे. ती 3.4 षटकामध्ये ही या स्पर्धेमधील सर्वोच्च भागीदारी नोंदवत आहे. परंतु त्यामध्ये अजून 6 ऍड करा. 86 बहरदार जबरदस्त षटकार. च्या माध्यमातून आपण पाहतोय जी फलंदाजी होते मैदानाच्या वरती कौतुकास पात्र फलंदाजी हुसेन टाके असेल, फहाद असेल या जोडीच्या माध्यमातून, जिथे या स्पर्धेमध्ये पहिली 86 धावेसाठी भागीदारी सुद्धा होती आहे. अशी ही क्रिकेटची स्पर्धा. हुसेन टाके 9 चेंडू 38 धावांवरती खेळतोय. फहाद 14 चेंडू 40 धावा. यावेळेसचा पुढील चेंडू या चेंडूवरती बीट केलं जातं. स्क्वेअर ऑफ द विकेट. हा फटका बॅकवर्ड टिप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षण होईल, फेकी होईल तिथपर्यंत एका धावेची रचना मैदानाच्या वरती दाखवली गेली आहे. एका धावेसोबत धावफलकावरती 87 धावा, जिथे चौथ्या षटकाच्या अखेरीस अक्षय कांबळीच्या या षटकामध्ये जर पाहायला गेलात तर 16 धावांची लयलूट जी आपल्याला पाहायला मिळाली. 87 धावा धावफलकावरती, जिथे एकही फलंदाज अद्यापपर्यंत साखर या संघाला बाद गेला नाहीये. साखरकर सर, मी नेहमीच म्हणत असतो मैदानाच्या वरती टॅलेंट हे सर्वच खेळाडूंच्या माध्यमातून दाखवलं जातं. डिग्री हा एक फक्त कागदाचा तुकडा आहे. जिथे टॅलेंट आहे तिथे डिग्रीवाला सुद्धा कामाला आहे, आणि तीच परिस्थिती मैदानाच्या वरती आज ओढवते आहे साखर संघासमोर. शेवटचं षटक आहे. कशा प्रकारे पाहता या षटकाकडे? हॅलो, याच दरम्यान आपण पाहतोय आमच्या व्यासपीठावर सन्मान्य रोहनजी पाटील, सदस्य चेंडरी ग्रामपंचायत यांचं इथे आगमन झालं आहे. मी MD ग्रुपच्या वतीनं त्यांचं खूप खूप स्वागत करते. ओव्हर टू कॉमॉक्स. गतवर्षी काय होतं माहिती आहे? गतवर्षी ह्याच संघाने 94 धावांचा उच्चांक या गेल्या वर्षीच्या स्पर्धेमध्ये होता. यंदा काय आहे तर 97 धावा. पहिल्या आपण बघितलं होतं, पहिल्या दिवशी राजाबाई टायगर्स हेमनगर या संघाने उच्चांक गाठलेला आहे. परंतु हे दोन्ही उच्चांक या मैदानामध्ये, या मॅचमध्ये मोडण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण शेवटचं षटक आहे. तब्बल 87 धावा लागलेल्या आहेत. 12 धावा जर काढल्या गेल्या किंवा 11 धावा काढल्या गेल्या तर दोन्ही उच्चांक मोडले जातील. स्वतःचा गतवर्षीचा सुद्धा उच्चांक आणि यावर्षीचा सुद्धा हायेस्ट टोटल होऊ शकते या मॅचमध्ये. डेफिनेटली इतिहास हे मोडण्यासाठीच बनवले जातात असं नेहमीच
म्हटलं जातं. यावेळेचा चेंडू राईट आर्म अराउंड द विकेट, हेलिकॉप्टर उडवला जातोय. या चेंडूवरती झेल पकडला देखील जातोय. हुसेन टाकेचा खेळ येतोय संपुष्टामध्ये. पहिली विकेट आपण पाहतोय हुसेन टाकेच्या माध्यमातून. हुसेनला आता परतावं लागेल. भावेशला यश मिळतंय या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती, परंतु 11 चेंडू आणि 39 धावांची खेळी आवडली असेल तर एकदा टाळ्या वाजवायला हुसेनसाठी हरकत नाहीये मित्रांनो. टाळ्यांची कंजूसी करू नका, कारण का आपण पाहतोय आपल्याच तालुक्यातील खेळाडू आहे आणि त्याने आपलं नाव यशाच्या शिखरावरती पोहोचवलंय. नौका फलंदाज मैदानाच्या वरती आलाय, फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. हुसेनची जागा आता भरून काढायची आहे. हुसेन सारखीच फलंदाजी करण्यासाठी आता फहादच्या खांद्याला खांदा लावून फलंदाजी करण्यासाठी मयूर पाटील मैदानाच्या वरती दाखल होतोय. मयूर पाटीलला आमंत्रण दिलं जातंय. आता भावेशचा आत्मविश्वास आहे तो थोड्या अंशी का होईना मैदानाच्या वरती वाढताना दिसतोय. भावेशने पहिल्या चेंडूवरती येता पहिली विकेट सुद्धा प्राप्त केली आहे. स्ट्रायकिंग एंड वरती मयूर, फहाद आणि अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते फलंदाजी करत असताना. एक वेगळ्या धाटणीचं क्रिकेट आहे. 87 धावेवरती पहिली विकेट प्राप्त करतोय. भावेशचा हा चेंडू फटका अप्रतिम, परंतु उंची जास्त लांबी कमी. अजून एक फलंदाज मयूर बॅक टू द पॅव्हेलियन. समय वातावरण आहे. मैदानाच्या वरती संघर्ष केला जातोय धावांसाठी आणि संघर्ष केल्याशिवाय जीवनात कोणीही यशस्वी होत नाही. जोपर्यंत छणीचा घाव छातीवरती घेत नाही तोपर्यंत दगडाचा सुद्धा देव होत नाही. मैदानाच्या वरती तोच संघर्ष आपल्याला धावांसाठी पाहायला मिळतोय. मैदानाच्या वरती नौका फलंदाज आता मयूरची जागा भरून काढायची आहे. एका पाठोपाठ एक फलंदाज आता मुरुड संघाकडे बाद होताना दिसल्याचं चित्र मैदानाच्या वरती आपण पाहतोय. भावेश ऑन हॅट्रिक असं देखील सांगितलं जाते. भावेशच्या माध्यमातून आपल्या संघासाठी जेव्हा गरज होती तेव्हा भावेश आता उभा राहिलाय. भावेशच्या या गोलंदाजीची चर्चा मैदानाच्या वरती केली जाणार का? नौका फलंदाज राज पाटील मैदानाच्या वरती दाखल होतोय फलंदाजी करण्यासाठी. आज हे ग्रामीण टेनिस क्रिकेट आहे. आज हे क्रिकेट खेळत असताना एक वेगळ्या नजरेनं या क्रिकेटकडे बघितलं जातं. आपल्या गावाच्या अस्मितेसाठी खेळलं जाणारं हे क्रिकेट, आपल्या संघ मालकासाठी खेळलं जाणारं हे क्रिकेट आहे. थोड्या अंशी का होईना फंबल चुकतोय आपल्या रनअप वरती, बॉलिंग ट्रॅक वरती, आणि काहीतरी अघटित घडण्यापेक्षा काहीही न झालेलं बरं असं मी नेहमीच म्हणत असतो. मैदानाच्या वरती पुनश्च एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होत असताना स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला राज पाटील आणि फहाद कळबसकर ही जोडी मैदानाच्या वरती पाहायला मिळते. हा चेंडू त्रिफळाची आपण पाहतोय. भावेश ठरतोय या स्पर्धेमधील हॅट्रिक घेणारा दुसरा गोलंदाज. भावेशच्या नावावरती हॅट्रिक लिहिली जाते. एकदा गोलंदाजी आवडली असेल तर साखरकरांनो आणि सर्व रसिक प्रेक्षकांनो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत भावेशसाठी. डीजे सेलिब्रेशन. भावेश चंदने कोण आहे तर भावेश चंदने सानेगाव तालुका रोहा येथील एक खेळाडू आहे. आजपर्यंत कोणालाही माहिती नव्हता, परंतु बॉलिंगची ॲक्शन त्याची साजेशी त्याची उंची अतिशय अप्रतिम या ठिकाणी बघायला मिळाले. अतिशय जबरदस्त अशी हॅट्रिक. ज्या वेळेला संघ आपला अडचणीत सापडला होता त्यावेळेला त्याने 3 विकेट्स 3 चेंडूंवर घेतले आणि फलंदाजाला माघारी पाठवलं. डेफिनेटली भावेशची नवीन ओळख आज मैदानाच्या वरती आपल्याला पाहायला मिळते. भावेश जेव्हा मैदानाच्या वरती संघ जेव्हा बिकट परिस्थितीमध्ये होता तेव्हा भावेश उभा राहिलाय. 3 चेंडू फेकलेत अप्रतिम दर्जाचे. यावेळीच या चेंडूवरती काय घडणार? हा चेंडू आपण पाहतोय पंचांकडे अपील केली जाते आणि या चेंडूवरती देखील कौतुकास पात्र कामगिरी. भावेशसाठी टाळ्या वाजल्या.
पाहिजेत मैदानाच्या वरती, जिथे पंचांचा इशारा लेग बाय स्वरूपामध्ये येणारी ही धाव मैदानाच्या वरती कितपत फलदायी ठरणार ती म्हणजेच आपण पाहतोय जंजिरा पॉइंट मुरुड खरंबोळी या संघासाठी फहाद कळबसकर आता स्ट्रायकिंग एंड वरती मॅन इन फॉर्म. 14 चेंडू 40 धावांची खेळी करतोय मैदानाच्या वरती. आता या चेंडूवरती फहादच्या माध्यमातून आक्रमण दाखवलं जाणार की संयम दाखवलं जाणार, जिथे मैदानाच्या वरती भावेशच्या गोलंदाजीची चर्चा होतीये. भावेश देखील अप्रतिम गोलंदाजी करतोय यावेळेचा हा चेंडू राईट आर्म अराउंड विकेट फेकी करेल. गतीचा भन्नाट वापर मैदानाच्या वरती, अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपण पाहतोय. गतीनं फलंदाजाला बीट केलं जातंय. जेव्हा चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या वरती पडतोय तेव्हा या चेंडूवरती नजर ठेवावी लागते आणि नजर मैदानाच्या वरती कितपत महत्वाची असते. गती आणि गतीसोबत नियंत्रण असं सर्व काही भावेशच्या माध्यमातून दाखवलं जातंय. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये माझं देखील नाव एक उंचाच्या शिखरावरती घ्यावं लागेल असा भावेश मैदानाच्या वरती सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांना संदेश देतोय. भावेशची गोलंदाजी आहे, अंतिम षटक हाताळतोय. हा चेंडू फुलटॉस स्वरूपाचा डीप एक्स्ट्रा कव्हर पॉइंट मध्ये चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. षटकार अंत भला. करायचं आहे. सन्मान्य देसाई सर आपल्याला विनंती करतो या मॅचचा टॉस आपण करायचा आहे. चला दोन्ही संघाचे संघनायक इथे हजर झालेत. एका बाजूला मी बघतोय अक्षय मोन्या आणि आपण पाहतो निखिल धारवे मॅन फ्रॉम मुरुड. देसाई सर आपलं देखील मी स्वागत करतोय. आपण पाहतो एक स्पेशली कॉइन चांदीचा कॉइन आपण दमदार आमदार प्रीमियर लीग वीर दमदार आमदार प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहतोय. होईच कॉल कोणाचा कॉल असेल? चला अक्षय मोन्याचा कॉल असणार आहे. अक्षयचा कॉल हेड अँड इट इज अ टेल. टॉस वन बाय आरविलन बाबनसुरे. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू आम्ही. दुपारचा प्रहर आहे. आपण पाहिलं पहिल्या इनिंगमध्ये 10 होत आहेत आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय कशा पद्धतीनं स्ट्रॅटर्जी असेल तुमची? स्ट्रॅटर्जी म्हणजे आम्ही कमीत कमी स्कोर देण्याचा प्रयत्न करू. प्रतिस्पर्धी संघ पाहिला तर मागच्या वर्षाचा विजेता संघ आहे आणि आपण पाहिलं मोन्या आणि त्याचे असले सर्व साथीदार भन्नाट फॉर्ममध्ये आहेत. कशा पद्धतीनं तुम्ही तुमची टीम स्ट्रॅटर्जी आखाल? आम्ही त्यांचे विकेट घेण्याचे प्रयत्न करू. विकेट गेल्यानंतर ऑटोमॅटिक त्यांचा स्कोर थोडा थांबेल. हे आयोजन कसं वाटलं? आयोजन तर मस्त केलं एकदम. आमदार साहेबांनी केलंय तर सर आयोजन एकदम मस्त वाटतोय. हे होते आपले निखिल धारवे मॅन फ्रॉम मुरुड. तर वळूया पुन्हा आता मोन्याकडे. आपण मोन्या टॉस हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करायची आहे. हाऊ मच टार्गेट, किती टार्गेट डोक्यात ठेवलेलं आहे, सेट केलेलं आहे? बॅटिंग लाईनवर आहे माझ्या. मी देखील टॉस जिंकून बॅटिंगच घेणार होतो कारण बॉलिंग अटॅक माझी खूप चांगली वाटतोय मला. तर जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करू. तर हे होते आपले अक्षय मोन्या. तर देसाई साहेब एक तुमच्यासाठी प्रश्न असा असेल, खऱ्या अर्थानं आपण पाहतोय इतक्या मोठ्या सगळीकडे लीग स्पर्धा होत आहेत, पण ह्या पारितोषिकांबद्दल तुम्ही काय म्हणाल? कशा पद्धतीची पारितोषिकं आहेत आणि आमदार साहेबांबद्दल तुम्ही काय बोलाल? आमदार साहेब तर एकदम दमदार आमदार आहेतच. हे अलिबाग मुरुड रोहा विधानसभा मतदारसंघाचे. आणि हे जे बक्षीस ठेवलेलं आहे हे बक्षीस महाराष्ट्र नाही भारतामध्ये मला वाटतं हे पहिलं बक्षीस असेल, कारण कुठेही असं लीगला बक्षीस नव्हतं. आणि नियोजनाबद्दल तर तुम्ही सर्व एम डी ग्रुपचे कार्यकर्ते आहेत, यांनी एक उत्तम नियोजन करून आमदार साहेबांचं नाव आणखी त्यांच्या ह्याच्यामध्ये मानाचा एक तुरा रोवलेला आहात. त्याबद्दल तुमचंही सर्व आयोजकांचं अभिनंदन करतो. धन्यवाद. धन्यवाद देसाई सर. एम डी ग्रुपने गेले महिनाभर या मैदानावर खूप सारी मेहनत केली आणि तुमच्यासारखे थोरांचे आम्हाला आशीर्वाद मिळाले आणि आमच्या आमदार साहेबांचे आम्हाला आशीर्वाद आहे, त्यामुळे आम्हाला नक्कीच शक्य झालं. चला बोलूया पुन्हा एकदा आपल्या समालोचन कक्षामध्ये, जिथे आपले विकासदा
आणि समवेत आपण बघतोय निखिल ऐसे और आपली भी वाट वीडियोस बघत के आहे. लिए Go to चैनल comment को box. सब्सक्राइब करो और थँक्यू बेल सो आइकन मच को दबाना सुजित. बिल्कुल मत भूलना. असं म्हटलं जातं की कोणीतरी म्हटलंय की प्यादा दिला चालीला ऐसे और भी हत्ती वीडियोस केला के लिए बाजूला चैनल को सब्सक्राइब प्यादा करो दिला और बेल चालीला आइकन को हत्ती दबाना केला बिल्कुल मत बाजूला भूलना. उंटही लावला डावाला त्याने वजीरही वाचवला नाही अडकला राजा ऐसे और भी सगळीकडून वीडियोस के लिए तेव्हा चैनल को डाव सब्सक्राइब बंद करो झाला और पण बेल आइकन को राजा काय दबाना मेला बिल्कुल नाही मत भूलना. चेकमेट झाल्यावरती डाव बंद होतो पण कुणी येऊन राजाला मारत नाही ऐसे और भी चाली वीडियोस करून के लिए करून चैनल मोठा को होतो सब्सक्राइब करो परंतु और म्हणतो बेल आइकन मी को दबाना राजकारण बिल्कुल करत मत नाही. भूलना. नमस्कार, मी क्रिकेट समालोचक निखिल प्रदीप पडतोय. जमलेल्या तमाम मायबाप ऐसे और भी प्रेक्षकांचं, वीडियोस के लिए सर्व चैनल क्रिकेट को सब्सक्राइब रसिकांचं, करो सर्व और बेल आइकन खेळाडूंचं, को दबाना व्यासपीठावरील बिल्कुल मत उपस्थित भूलना. सर्व मान्यवरांचं आज वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025च्या या ऐसे क्रिकेटच्या और भी वीडियोस स्पर्धेमध्ये के लिए चैनल करतोय को सब्सक्राइब सहर्ष करो और सहर्ष बेल आइकन को स्वागत. दबाना मैदानाच्या बिल्कुल वरती काय पाहतोय टेनिस क्रिकेट .in माध्यमातून थेट प्रक्षेपण केलं जाते. ऐसे और ही भी वाहिनी वीडियोस के लिए आपल्या चैनल को सब्सक्राइब मराठी करो और बेल आइकन उद्योजकांची को आहे. दबाना जर बिल्कुल लाईक मत केली भूलना. नसेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब 95 करो और धावांचं बेल आइकन को मैदानाच्या दबाना वरती काय बिल्कुल पाहतोय मत बघा भूलना. आपण वाऱ्याच्या वेगाने आपण बघतोय हळुवार वाळू जी उडते खेळाडूंना ऐसे और त्रास भी होतो वीडियोस के त्याचा. लिए आणि चैनल तो को त्रास होऊ सब्सक्राइब नये करो म्हणून और आमची बेल नियोजन आइकन को कमिटी दबाना बघा कशा बिल्कुल मत पद्धतीने भूलना. पाणी मारून ती वाळू उडण्यापासून रोखण्यासाठी अतिशय या वेळेत सुद्धा अतिशय ऐसे चांगल्या और भी प्रकारे वीडियोस मेहनत के लिए घेताना चैनल दिसत को आहे. सब्सक्राइब अंकुश करो पाटील आणि और त्यांच्या बेल साथी आइकन सर्व को आपण दबाना बघतोय. बिल्कुल मत आणि भूलना. महत्वाचं म्हणजे अजूनही जास्त कौतुक करावं ते श्रीकांत सकाळी 8 वाजता ऐसे और येतो, भी मैदान वीडियोस के लिए बघतो, चैनल सगळ्या को प्रकारे सब्सक्राइब करो म्हणजे आपले और बेल आइकन को साथीदार दबाना घेतो, बिल्कुल संपूर्ण मत भूलना. मैदानाची डागडुजी करतो आणि मैदान खेळण्यायोग्य पुन्हा बनवतो. अतिशय अप्रतिम अशी ऐसे और भी कामगिरी या वीडियोस के लिए संपूर्ण चैनल नियोजन को आयोजन सब्सक्राइब समितीची करो बघायला और मिळते. बेल आइकन को आणि दबाना देसाई साहेबांनी बिल्कुल मत म्हटलं भूलना. आता की संपूर्ण भारतात दिसलेलं नाहीये. देसाई साहेब मला सांगा भारतात नाही तर ऐसे ऑल और भी वर्ल्ड मध्ये वीडियोस सांगा के लिए की चैनल को ओनरला कधी सब्सक्राइब कधी करो और फार किंवा बेल मोठं आइकन को बक्षीस दबाना दिलेलं आहे बिल्कुल का? मत भूलना. कधीच नाहीये. ओनरसाठी ही पहिलीच स्पर्धा आहे जे एवढं मोठं बक्षीस मिळणार आहे ती. ऐसे और भी वीडियोस के लिए डेफिनेटली, कारण का खेळाडूंच्या पाठीशी कोण उभा असतो तर स्वतःचा संघ मालक उभा असतो. आणि आज दमदार आमदारांनी काय ठरवलं तर खेळाडूंसाठी तर आपण सर्वच खऱ्या अर्थानं पारितोषिकं देत असतो, पण ज्या खेळाडूंच्या मागे, ज्या संघाच्या मागे संघ मालक उभा असतो त्याच्या पाठीशी कोण उभा राहणार तर त्याच्या पाठीशी मी स्वतः उभा आहे. आणि त्याच्यासाठी एक आपण पाहतोय आणि त्यांचं देखील स्वागत आपण पाहतोय ऑनस्क्रीन झालेलं आहे. दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी आपण पाहतोय, सन्माननीय आमदार महेंद्र शेठ दळवी आता व्यासपीठावरती उपस्थित झालेले आहेत. वीर दमदार आमदार प्रीमियर लीगमध्ये 5व्या दिवसामध्ये त्यांचं करूया शब्द सुमनाने हार्दिक 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 स्वागत आपण पाहतोय. हा जनसामान्याचा माणूस आहे, हा तरुणाईचे प्रेरणास्त्रोत आहेत, हे नेतृत्व सर्वसामान्याचं आहे, हा सेनेचा शिलेदार आहे, हा माणूस आहे सर्वसामान्यांसाठी झटत असतो, खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम करत असतो. आणि याच कारणास्तव विधानसभेमध्ये सर्वसामान्य जनतेने त्यांना मॅन्डेट देऊन दुसऱ्यांदा संधी सुद्धा प्राप्त करून दिली आहे. अलिबागचं एक खऱ्या अर्थानं नेतृत्व म्हणून त्यांच्या माध्यमातून 3 तालुक्यांसाठी काम पार पाडलं जातंय. मग अलिबाग तालुका असेल, रोहा तालुका असेल, मुरुड तालुका असेल, तिन्ही तालुक्यांच्या माध्यमातून सर्वांगीण विकास हा एकच ध्यास हा त्यांचं ब्रीदवाक्य आहे. आणि त्याच्यावरती अधोरेखित करून त्यांचं कार्य 3 तालुक्यांसाठी आपण नेहमीच पाहत असतो. विकासदादा काय म्हणाल? बरोबर आहे. आणि आपण नेहमी बघतो IPL मध्ये 20 कोटी किंवा वर्ल्ड कपसाठी 12 कोटी प्राईस असते, सर्वांना संघाला असते ते पूर्णपणे, परंतु कोणत्याही मालकाला कधीच नसते. म्हणून वारंवार आम्ही मागाशी सुद्धा म्हटलं की वर्ल्डमध्ये कोणतीच अशी स्पर्धा नाही आहे ज्यामध्ये ओनरचा विचार केला गेला असेल, त्याला जास्तीत जास्त प्राईस कसं मिळेल याचा. ही पहिली स्पर्धा आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने आपण बघतो या ठिकाणी पहिला फेरीचा खेळ, पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालेला आहे. आणि सँडो वॉटर स्पोर्ट्स साखर संघाबरोबर खेळत असताना जंजिरा पॉईंट मुरुड खारांबोली या संघाने अतिशय घणानाती फलंदाजी केली. आणि घणानाती फलंदाजी करत असताना त्यांचे जे सलामीवीर आहेत त्यांनी जबरदस्त कामगिरी, तब्बल 87 धावांची पार्टनरशिप केली. आणि त्यामध्ये आपण बघितलं प्रामुख्याने फहाद कळबसकर याने 16 चेंडूंमध्ये 3 चौकार आणि 5 षटकारांच्या साहाय्याने नॉट आऊट 46 धावांची खेळी केलेली आहे, 46 धावांची खेळी केलेली आहे. त्याला साथ म्हणून हुसेन टाके याने 11 चेंडूंचा सामना केला, त्यामध्ये 2 चौकार आणि तुंग असे 5 गगनभेदी षटकारांच्या साहाय्याने 39 धावांची खेळी केली. अतिशय अप्रतिम अशी 87 धावांची पार्टनरशिप, सर्वोच्च पार्टनरशिप ह्या मैदानामध्ये बघायला मिळालेली आहे. पण गतवर्षी यंदाचा रेकॉर्ड कितीचा आहे तर
7चा आहे आणि ह्या मॅचमध्ये किती काढल्या गेल्यात तर 94. म्हणजे राजाभाई राजाभाई केनी टायगर संघाची जी सर्वोच्च धावसंख्या आहे ना ती मात्र अद्यापर्यंत मोडली गेलेली नाही आहे. आता समोर बघतोय आपण 10 मार्चला म्हणजे उद्याच्या दिवसामध्ये बेस्ट ऑफ रायगड विरुद्ध शेष भारत रेस्ट ऑफ इंडिया हा सामना 8 वाजता बरोबर रात्री 8 वाजता चालू होणार आहे. तरी सर्व प्रेक्षकांना माझी विनंती आहे की लवकर येऊन या ठिकाणी आपल्या सीट रिझर्व करा. बेस्ट ऑफ रायगड हा संघ आपण बघितला तर वेदा जुईकर यांच्या मालकीचा संघ आहे. त्याचप्रमाणे रेस्ट ऑफ इंडिया हा जिशा जुईकर यांच्या मालकीचा संघ असणार आहे. आणि ह्या घरातल्या 2 संघांमध्ये जे द्वंद्व बघायला मिळेल ना ते प्रेक्षकांना न भूतो न भविष्यती अशा प्रकारची जी लढत आहे ती वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025च्या माध्यमातून याच मैदानावर या तलवार क्रीडांगणावर 10 मार्च रोजी 8 वाजता रात्री 8 वाजता बघायला मिळेल. चला सामन्याला सुरुवात करते. पहिलं षटक घेऊन पार्थ घरत अतिशय चांगल्या पद्धतीने टाकण्यास सज्ज झालेला आहे. फलंदाजीसाठी सुमेध पहिल्या चेंडूवर अतिशय चांगल्या पद्धतीने खेळतो. चेंडू मिड ऑफच्या डोक्यावरून 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये सीमा रेषा पार चौकार. थँक्यू. 95 धावांचं टार्गेट आहे. माहिती आहे मृणालने आपला सर्वोत्तम स्ट्रायकर यामध्ये निवडला. सुमेधला आपल्यासोबत प्रमोट केला आणि त्याला स्ट्राईकसाठी आणलेला आहे, फलंदाजीसाठी सलामीसाठी आणलेला आहे. स्वतः मात्र नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. डेफिनेटली आपण पाहतोय पार्थ घरत याला बॉलिंग ट्रॅकवरती आणला जातोय. पार्थच्या पहिल्या चेंडूवरती आक्रमण झालं. 4 धावांची रेलूट सुद्धा झाली. यावेळेचा चेंडू हा चेंडूकडे पाहायला गेलं तर काय घडते मैदानाच्या वरती. नोमॅन लँड्स मध्ये चेंडू पडतो. 1 धावा पूर्तता झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी घाई गडबड केली जात नाहीये. पंचांचा इशारा नो चेंडूचा आलेला आहे. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट पंचांच्या माध्यमातून सांगितलं जात आहे. बीमर चेंडूची घोषणा आता केली गेली आहे मैदानाच्या वरती जिथे आपण पाहतोय सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर हा संघ द्वितीय सत्रामध्ये फलंदाजी करत असताना 95 धावा बनवण्यासाठी उतरलाय. स्वतःला एवढंच सांगावं लागेल की थकले जरी पंख तुझे तुला उडावं लागेल. येणाऱ्या प्रत्येक संकटास तुला भिडावं लागेल. जिंकल्यावर गर्दी होणारच आहे रे मित्रा, पण संघर्षात तुला एकट्यालाच लढावं लागेल. मैदानाच्या मध्ये संघर्ष, मैदानाच्या मध्ये लढवय्य वृत्ती हे सर्व दाखवलं जाणार का आज, जिथे स्ट्रायकिंग एंड वरती ऑन स्क्रीन आपल्याला काय दाखवलं जातंय. या क्रिकेटच्या स्पर्धेचे सर्वा अर्थातच सर्वांचे लाडके महेंद्र शेठ दळवी, सन्माननीय महेंद्र शेठ दळवी यांच्या समवेत त्यांचे सर्व निकटवर्तीय आज या क्रिकेटच्या स्पर्धेची सदिच्छा भेट घेत असताना आजचा दिवस खास आहे. सुपर फ्रेंडलीचा आजचा दिवस आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा हा चेंडूवरती स्विच इट खेळण्याचा फटका खेळला होता. तिथे फटका अंगलठी आला. या चेंडूवरती काय लिहावं लागते गुणलेखक मित्र यांना, दर्णे गुरुजी यांना काय लिहावं लागते, फक्त आणि फक्त 0 लिहावा लागतोय. कारण का गती, प्रचंड गतीमध्ये फेकला जाणारा हा चेंडू मैदानाच्या वरती पार्थच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आहे. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा पार्थ घरत आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर वेगवान गोलंदाजीचा मारा. क्या बात है, सुफला शॉट, अप्रतिम कनेक्शन प्रॉपर आहे. चेंडू टायमिंग अचूक आहे. चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये सीमा रेषा पार षटकार. आपण पाहतोय पार्थची गोलंदाजी आहे. आता आक्रमण आपण पाहतोय. हा फटका तिथे एका हातामध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. येतोय दणदणीत आणि खणखणीत चौकार. धावा तब्बल बनवायचे आहेत आणि 95 धावा बनवण्यासाठी मैदानाच्या वरती केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा, घाललेला घाम, हे सर्व काही आपण पाहतोय, बघावं लागेल. धावफलकावरती काय दाखवलं जाते तर 16 धावांवरती अजूनही एकही फलंदाज बाद होत नाही आहे. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना
हा चेंडू आणि याच्यासाठी मृणाल याला ओळखलं जातं अल्टी पलटी मारणारे फटके मृणाल वर्सोलकर चेंडू सीमा पार चौकार. त्यांना माहिती आहे जिंकायचं असेल तर आपल्याला 17-18च्या सरासरीने धावसंख्या जमवावीच लागणार आहे. त्या पद्धतीने सुरुवात कशा पद्धतीने करायची ते त्याला माहिती आहे. मृणाल माहिती आहे कशा पद्धतीने खेळायचं आहे, मोठ्या धावसंख्येचा पाठलाग कसा करायचा आहे ते माहिती आहे. मृणाल 2 ते 3 वर्षात आपण बघितलं तर मोठा खेळाडू होऊ पाहतोय आणि आहे त्याची तेवढी जिद्द चिकाटी आणि मेहनतसुद्धा त्याला रंग लाते. पुढचा चेंडू सेन्सेबल क्रिकेट अतिशय चांगल्या सूझबूझमध्ये चांगला चेंडू होता, तेवढा चांगला सन्मानपूर्वक खेळून काढला चेंडू. कव्हरच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं गेलं, एक धाव मात्र घेतली गेली आणि षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि अतिशय आवश्यक ती धावगती गाठण्यात हे दोन्ही फलंदाज यशस्वीसुद्धा ठरलेत. पारच्या या षटकामध्ये तब्बल 21 धावा कुठल्या गेल्या. कारण मागच्या मॅचमध्ये बघितलं होतं, मागच्या पहिल्या इनिंग्समध्ये बघितलं होतं तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 25 धावा कुठल्या गेल्या होत्या. त्याच्या बरोबरीने हा सामना आपण बघतोय रंगताना या ठिकाणी. नक्कीच ऑनस्क्रीन आपण पाहतोय खऱ्या अर्थानं सन्माननीय दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी त्यांच्या समवेत त्यांचे निकटवर्तीय आज या क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद घेत असताना मैदानाच्या वरती जर धावफलकाकडे पाहायला गेलं तर धावांची संख्या सांगितली जाते. पहिल्या षटकाच्या अखेरीस 21 धावा 95 धावा आपण पाहतोय. 95चं टार्गेट आहे आणि 21 धावाने सुरुवात चांगली केलेली आहे. दोन्ही फलंदाज अतिशय चांगले आहेत. सुमेधला वरच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवलं कारण त्याला माहिती आहे सुमेधकडे ती क्षमता आहे. सुमेधने 2 वर्षापूर्वी जर आपण अलिबागची नाईट होती ती अतिशय चांगल्या त्याच्या फलंदाजाने धडाकीबाज फलंदाजीच्या जोरावर त्याने गाजवली होती आणि आपल्या पोयनाडच्या संघाला त्याने अंतिम फेरीपर्यंत घेऊन येऊन पोहोचवलं होतं आणि विजयीसुद्धा झाले होते. अंतिम विजेतेपदसुद्धा प्राप्त केलं होतं. लाजवाब फलंदाजी, एक हा सुद्धा घणानाती फलंदाज आहे आणि त्याच्या स्तोतीला मृणाल वर्सोलकरची अतिशय चांगली टेम्परामेंट असलेली फलंदाजी आपल्याला बघायला मिळते. डेफिनेटली सुमेध म्हणजे कोण तर सुमेध म्हणजे विकी या नावाने प्रचलित असणारा हा खेळाडू डावखुऱ्या हाताचा विध्वंसक फलंदाज म्हणून ज्याच्याकडे सर्वांच्या नजरा नेहमीच लागल्या गेलेल्या असतात. आपण पाहतोय पेजारी गावाकडून नेहमीच बिलॉंग्स करत असतो, पेजारी गावाचं प्रतिनिधित्व करत असतो. आज मृणालच्या खांद्याला खांदा लावून फलंदाजी करायची आहे. सुमेध जाधव आणि मृणाल वर्सोलकर ही जोडी दुसरं षटक हाताळण्यासाठी नितीन बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. लांब पल्ल्याचा रनअप आहे. अलिबाग एंडकडून आपण पाहतोय पंढरीनाथ ढेपे स्टँडकडून गोलंदाजी करत असताना बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होत असताना षटकातील पहिल्या चेंडूची हाताळणी कशा प्रकारे केली जाणार. स्ट्रायकिंग एंडवरती मृणाल वर्सोलकर मॅन इन फॉर्म पडतोय झडतोय परंतु मैदानाच्या वरती फलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट लोअर फुलटा स्वरूपाचा चेंडू लॉंग टॉप एरियामध्ये ट्रॅव्हल होतोय. तिथे कोणत्याही स्वरूपाची धाव घेतली जात नाहीये. म्हणजे स्वतःवरती आत्मविश्वास कितपत असावा तर तो मृणाल इतपत असावा. मैदानाच्या वरती या चेंडूवरती कोणत्याही स्वरूपाची धाव घेतली जात नाहीये. नितीन बॉलिंग ट्रॅकवरती पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा चेंडू पडतोय. कशा प्रकारे या पुढील चेंडूची फेकी केली जाईल. गतीचा वापर तर होतोय मैदानाच्या वरती, गतीसोबत नियंत्रण देखील फार महत्वाचं आहे. पुनश्च एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेचा हा चेंडू मोठा फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार झेल तिथे सुटला जातोय. जिथे संधी आली होती संधीचं सोन्यामध्ये रूपांतर झालं नाही. विकास सर काय म्हणाल. मृणालला स्वतःवर विश्वास आहे परंतु तो विश्वास त्याला आता अति आत्मविश्वास नडतोय की का असं सुद्धा वाटत होतं. समोरचा फलंदाज आहे विकी जाधव, त्याच्याकडे सुद्धा क्षमता आहे म्हणून त्याला ओपनिंगला पाठवलेला आहे. म्हणून सिंगल जर घेतली असती तरी सुद्धा सेफ झोनमध्ये जाऊन शकले असते. दुसऱ्या चेंडूवर जो आत्मघातकी फटका मारला गेला होता तो मारला गेला नसता. हे सुद्धा माहिती करून घ्यायचं असते कारण जेव्हा मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना आपल्याला जेव्हा खेळायचं असते ना त्यावेळेला एकतर्फी खेळून सुद्धा जमत नाही आहे. समोरच्या फलंदाजावर आपण विश्वास ठेवायला पाहिजे. त्याला आपण जोडीला आणलंय त्याची सुद्धा साथ घेणं गरजेचं असते. बघूया यावेळेला काय करणार आहे तो मृणाल वर्सोलकर. 2 चेंडू तर निर्धाव आलेले आहेत. डेफिनेटली आपण पाहतोय मृणाल पुनश्च एकदा सज्ज.
हा चेंडू मैदानाच्या वरती ऑफ स्टिकच्या बाहेर फेकला जातोय. अवांतर स्वरूपाचा चेंडू आहे, जिथे या चेंडूवरती अतिरिक्त स्वरूपाची एक धाव जमा केली जाते. नियंत्रण कक्षाच्या बाहेर चेंडूची फेकी केली जाते. जर आपण पाहतोय मृणाल वर्सोलकर याच्याकडे पाहायला गेलात ना, तर एक ॲडव्हर्टाईज आठवते, त्याची आठवण मी नक्की करून देईन. या चेंडूकडे वळालो तर पुनश्च एकदा नितीन बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. गती आहे चेंडूवरती, परंतु त्या गतीचा पुरेपूर समाचार घेतलाय मृणाल वर्सोलकर. ब्रँडेड फटका, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर येतोय, षटकार. या चेंडूकडे वळालो तर 6 धावांची लयलूट सुद्धा झाली. या पुढील चेंडूवरती काय घडणार? हा फटका अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न, तिथे काय घडणार? चांगलं कॉलिंग कोऑर्डिनेशन आपल्याला पाहायला मिळालं नाही, कारण का या चेंडूवरती एकही धाव जमा केली गेली नाही आहे. एकेरी आणि दुहेरी धावांवरती देखील तितकाच भर द्यावा लागेल, कारण का मैदानाच्या वरती एकेरी आणि दुहेरी धाव येणं फार महत्त्वाचं असतं. आपण पाहतोय मृणाल वर्सोलकरच्या जर ट्रॅककडे पाहायला गेलं तर डाग लागलेले आहेत. डाग लगने से कुछ अच्छा हो जाए तो डाग अच्छे हे, असं सर्फ एक्सेल सुद्धा सांगतं. मैदानाच्या वरती मृणाल वर्सोलकरची फलंदाजी. हा फटका फसलाय, उंची जास्त, लांबी कमी, चेंडू खाली. क्षेत्ररक्षक टिपतोय झेल आणि संपतोय मृणाल वर्सोलकरचा खेळ. मैदानाच्या वरती फर्स्ट डाऊन. धावसंख्या होऊ शकते हे कदाचित त्याने अंदाज काढलेला नसावा. समोरच्या फलंदाजावर जर विश्वास दाखवला असता तर मृणालला शेवटपर्यंत मैदानावर टिकून राहता सुद्धा आलं असतं आणि स्वतःची विकेट्स त्याला अगोदर सुद्धा एक जीवनदान मिळालं होतं. परंतु पुढच्या चेंडूवर आणि खरोखर कौतुक करावं लागेल त्या गोलंदाजाचं. त्याला माहिती आहे की मृणाल फक्त आणि फक्त आक्रमण करण्यासाठीच या मैदानात आलेला आहे आणि त्याचा बरोबर त्याने उपयोग गोलंदाजीमध्ये वापर सुद्धा करून घेतला. शेवटच्या क्षणाला चेंडू फिरवला, ऑप्शनच्या त्याचा रेंज होती ना फलंदाजाची, त्याच्या थोडासा बाहेर टाकला आणि त्याला झेल द्यायला पुन्हा एकदा भाग पाडलं ते मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. अतिशय चांगला सेन्सेबल क्रिकेट गोलंदाजाकडून खेळला गेलेला आहे. परंतु याच वेळेला अक्षय पाटील येतोय फलंदाजीसाठी. अक्षय पाटील आउट ऑफ द ऑफ स्टंप चेंडू मारण्याचा नक्कीच प्रयत्न करत होता. चेंडू रेंजच्या बाहेर, पंचांचा इशारा येतोय वाईट बॉलचा. एक अवांतर धावसंख्येत भर झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 29 धावा, 29 रन्स ऑन द स्कोर बुक. नितीन भुरे एक उंचपुरा खेळाडू आहे, गोलंदाज आहे आणि शेवटच्या क्षणाला तो बघतो, बरोबर निरीक्षण करतो फलंदाजाच्या फुटवर्कचं आणि त्या पद्धतीने गोलंदाजी टाकण्याचा प्रयत्न करत असतो. अक्षय पाटील खेळण्यास तयार. पुन्हा एकदा चेंडू शेवटच्या क्षणी फिरवलेला आहे. झेल घेण्याचा दोघांच्या तुतुमय यष्टीरक्षकाने अतिशय उत्कृष्ट पद्धतीने झेल घेतला आणि अक्षयला माघारी पाठवलं. अक्षय बॅक टू द पॅव्हेलियन. मधून बाहेर येतोय अक्षय पाटील. म्हणजे कोण? वर्सोली संघाचा हा फलंदाज. परंतु मैदानाच्या वरती आपण पाहतोय सलगचे होणारे 2 फलंदाज बाद आणि आता साखर संघाचा खेमा थोड्या अंशी का होईना दुःखाचा डोंगर पसरलाय, कारण का एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत आहेत. जिथे मैदानाच्या वरती आता पुनरागमन जंजिरा पॉइंट मुरुड या संघाकडून केलं जात आहे. दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना मैदानाच्या वरती दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती 29 धावा लिहिल्या जातात. जिथे मैदानाच्या वरती जर पाहायला गेलं तर 14.5 ची सरासरी दाखवली जाते आहे गोलंदाजी करत असताना. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस पंचांकडून इशारा आलाय. तिसरं षटक अर्थातच 50-50चं हे षटक असणार आहे. या षटकामध्ये चॅलेंज दिलं जाईल गोलंदाजाला, चॅलेंज दिलं जाईल फलंदाजाला. विकी म्हणजेच आपण पाहतोय
बाल युवक पेझारी या संघाचा खेळाडू, डावकुऱ्याचा खेळाडू आपण नेहमीच विकीला पाहत असतो. पंचांचा इशारा, यस इट इज 50-50 ओव्हर कम्स टू बी. या षटकामध्ये चॅलेंज दिलं जाईल. चॅलेंज आपण पाहतोय पूर्ण केलं जाणार का ऑन स्क्रीन? सुजित पाटील यांना आपण पाहतोय या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी, ज्यांनी अक्षरशः स्पर्धेचं एक योगदान म्हणून ज्यांना आपण पाहत असतो ते ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतात. डावकुऱ्याचा फलंदाज समोर, पुनश्च एकदा बॉलिंग ट्रॅकवरती आपण गोलंदाज पार्थ याला पाहतोय. हा फटका लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये येतोय. तिथे चेंडू जर पाहायला गेला तर एका धावेसाठी चेंडू गेला. एक धावेची पूर्तता झाली, स्ट्राईक रोटेट झाली. नौका फलंदाज आपण पाहतोय अक्षय कांबळी स्ट्रायकिंग एंडवरती. 30 धावा धावफलकावर आलेले आहेत. सुमेश जाधवबद्दल एक शब्द सांगू शकतो की जेव्हा ती फायनलचा मॅच होता ना अलिबागला, आणि त्यावर एका चेंडूवर 6 धावांची आवश्यकता होती आणि मुंबईचा श्रेयस कदम गोलंदाजी करत होता आणि त्याच वेळेला अतिशय चांगल्या पद्धतीने स्ट्राईक घेतली स्वतःकडे आणि षटकार ठोकून मॅच सामना जिंकवला होता त्यावेळेला. नो डाऊट विकी एक वेगळ्या धाटणीचा फलंदाज आहे. विकीकडे असणारी क्षमता आहे ना, अलिबाग टेनिस क्रिकेटच्या पटलावरती त्याची चर्चा केली जाईल. यावेळेचा हा चेंडूकडे वळूया. या चेंडूवरती आपण पाहतोय पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला जातोय. हात जमिनीला समांतर आहे, चेंडू अवांतर. या चेंडूवरती 1 धाव जमा केली जाईल. एका धावेनेशी धावफलकावरती 31 धावा जमा केल्या जातात. जिथे तिसरं षटक आता सुरुवात झाली आहे. तिसऱ्या षटकाचा प्रारंभ झालाय. स्ट्रायकिंग एंडवरती अक्षय कांबळी, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती सुमेध अर्थातच विकीला आपण पाहतोय. विकीकडे क्षमता आहे, अक्षयकडे देखील क्षमता आहे. आज क्षमता मैदानाच्या वरती सिद्ध कराव्या लागतील. पार्थची गोलंदाजी मैदानाच्या वरती आग ओकणारी गोलंदाजी आपण पाहतोय. यावेळेचा हा चेंडू फुलटॉस स्वरूपाचा होता. मैदानाच्या वरती गॅदर्ड अर्थातच क्षेत्ररक्षक नाही तर यष्टीरक्षकानं केलंय, परंतु या चेंडूवरती एकही धाव जमा केली जात नाहीये. जिथे 95 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे, 95 धावांना गवसणी घालायची आहे मैदानाच्या वरती या धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जाणार की रोखल्या जाणार, प्रामुख्याचे 2 प्रश्न मैदानाच्या वरती उपस्थिती लावतायत. पार्थ एक उंच खुरा गोलंदाज, खांद्यातील ताकदीचा वापर, गती मैदानाच्या वरती गतीनं बीट केलं जाते फलंदाजाला. आपण पाहतोय मैदानाच्या वरती काय घडतंय. अजून एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या वरती आपल्याला पाहायला मिळतोय. ना भूतो ना भविष्यती अशी क्रिकेटची स्पर्धा, ज्याच्यावरती सर्वांनाच गर्व आहे अशी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. हा फटका आपण पाहतोय फाईन क्षेत्राच्या वरून 1 बाउन्स. तिथे चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, येतोय चौकार. आतापर्यंत तिसऱ्या षटकाच्या मध्यंतरालाच आपण बघतो तर 8 डॉट आले तब्बल याच्या ठिकाणी. म्हणजे गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आणि ते 8 डॉट हे पराभवाकडे नेण्यास पुरेसे आहेत सँडी वॉटर स्पोर्ट्स संघाला. परंतु अक्षय कांबळी आणि त्याचा साथीदार सुमेध यांना मात्र आता आपली फलंदाजीची बाजू उंचवावी लागणार आहे. जास्तीत जास्त मोठे स्ट्रोक्स खेळून सामना जिंकवावा लागणार आहे आणि त्यासाठी हे चॅलेंज सुद्धा पार करावं लागणार आहे. चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये जातोय, त्या ठिकाणी स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगचा चेंडूपर्यंत जातोय, उचलतोय. एका धावेपेक्षा जास्त धावा मिळणार नाहीत याची सुद्धा दक्षता घेतोय. धावसंख्या झालेली 1 ने वाढून तब्बल 36 धावा, 36 रन्स ऑन द स्कोअर बोर्ड. नो डाऊट अफलातून गोलंदाजी आज आपल्याला पार्थच्या माध्यमातून पाहायला मिळते. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025चं हे पर्व आपण पाहतोय आणि चॅलेंज 1 चेंडू आणि 3 धावांचा आहे. जर तुम्हाला 10 धावा बनवायच्या असतील या षटकामध्ये तर इफ अँड एल्स आपण पाहतोय जिथे मैदानाच्या वरती पाहायला मिळतंय. या चेंडूवरती मोठा फटका, विकी ब्रँडेड चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर येतोय. तडाखे बंद षटकार. काळजावरती राज्य जयाचे थेट, काळजावरती राज्य जयाचे थेट. विठाते रायगडचे आमचे महेंद्र दरविशे, विठाते रायगडचे आमचे महेंद्र
या षटकारानिशी आपण बघतोय तब्बल धावफलकावर धावसंख्या लागलेली आहे 42 प्लस 13 धावा झाल्यामुळे 5 धावांचा अतिरिक्त बोनस सुद्धा मिळते, त्याच्यामुळे धावसंख्या झालेली आहे 47. अतिशय चांगल्या पद्धतीने बघा, आपण स्क्रीनवर बघू शकतो थार महिंद्रा कंपनीची टॉप मॉडेलची थार आहे, त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीजसाठी असलेली रॉयल एनफिल्डची बुलेट आणि अतिशय उत्कृष्ट बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर आणि इमर्जिंग प्लेअर यांच्यासाठी यामाहा कंपनीच्या एफजेड गाड्या. अतिशय जबरदस्त अशी मेजवानी आहे खेळाडूंसाठी आणि संघ मालकासाठी सुद्धा. आणि याच दरम्यान काय बघितलं, विकीच्या बॅटमधून आलेला एक घणानाथ, अतिशय चांगला दमदार षटकार बघायला सुद्धा मिळालेला आहे. आणि अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन जर विकी आणि त्याचा साथीदार मृणालने करणं अति आवश्यक होतं, परंतु मृणालने मात्र तसं त्याच्यावर विश्वास दाखवला, थोडासा कमी दाखवला आणि स्वतःवर विश्वास जास्त दाखवला आणि तो अति आत्मविश्वास त्याला भोवला. जर तो मैदानामध्ये थांबला असता तर मात्र सामन्याचं चित्र वेगळं आपल्याला नक्कीच बघायला मिळालं असतं. 95 धावा लक्ष अवघड आहे पण नामुमकिन नाही आहे, अशक्य असं नाही आहे. चांगली फलंदाजी केली तर हे आव्हान सुद्धा शक्य होऊन जाऊ शकते. डेफिनेटली आपण पाहतोय भारत भूमीला नतमस्तक होऊन मुरुड हा संघ मैदानाच्या वरती वळतोय, जिथे चौथ्या षटकाकडे. मैदानाच्या वरती जर पाहायला गेलं तर एकूण धावसंख्या झालेली आहे, धरणी गुरुजी आम्हाला सांगतायत 47 धावा, म्हणजेच 12 चेंडू आणि अजूनही 48 धावांची गरज. 18 चेंडूंवरती 47 धावा बनवल्या गेल्यात, 12 चेंडूंवरती 48 धावा बनवायच्या आहेत. 3 मिनिटांचा फक्त अवधी उरलाय तुम्हाला एक षटक फेकण्यासाठी. 3 मिनिटांच्या अवधीमध्ये तुम्ही एक षटक फेकलं गेलं नाही तर अंतिम षटकामध्ये तुम्हाला अधिकतम एक खेळाडू 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. आणि ही नियम आपण पाहतोय मैदानाच्या वरती दाखवले जातात, त्यांचं काटेकोरपणे पालन देखील केलं जाते. नियमाला किती महत्त्व आहे मैदानाच्या वरती उतरल्याच्या वरती सर्वांनाच समजतं. 3 मिनिटांपेक्षा अजून कमी अवधी राहिलेला आहे. मित्रांनो, तुम्हीच याची दखल घ्या. तुमच्यासाठी हितकारी आहे की तुमच्यासाठी फलदायी आहे याचा देखील विचार करा. जिथे मैदानाच्या वरती अधिकतम वेळ घेतला जातोय, मुरुड संघ प्लीज रिक्वेस्ट असेल, प्रेमपूर्वक विनंती तुम्हाला. शंकू सुतार सुरई गावचा हा खेळाडू गोलंदाजीसाठी येतोय. अक्षय कांबळे ज्याने शेवटच्या मॅचमध्ये आपण बघितलं होतं अतिशय चांगली कामगिरी करत आपल्या संघाला विजयश्री प्राप्त करून दाखवली होती. आणि त्याच पद्धतीने डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला पाठवतोय सीमारे शापार षटकार. धावसंख्या झालेली आहे 53 धावा. चांगली सुरुवात केली या षटकांमध्ये. त्याला माहिती आहे 47 धावा तब्बल काढायच्या आहेत. 11 चेंडू 12 चेंडूंमध्ये काढायच्या होत्या, त्यामध्ये एका चेंडूवर षटकार सुद्धा ठोकला गेलेला आहे. आता 11 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि 42 धावांची आवश्यकता आहे. बाहेरून आवाज दिल्यानंतर रिव्ह्यू मिळणार नाही, परंतु जर बॅट्समनने पंचांना रिक्वेस्ट केली तर मात्र रिव्ह्यू मिळू शकतो. परंतु पहिल्या चेंडूवर अतिशय दर्जेदार स्ट्रोक बघायला मिळाला होता. फुलटॉसचा वापर कशा पद्धतीने करायला पाहिजे, स्क्वेअर लेग रिजनमध्ये अतिशय चांगल्या फ्लोने तो षटकार ठोकला गेला. पुढच्या चेंडूवर एक तर अतिशय जबरदस्त असा कव्हर ड्राईव्ह सुद्धा बघायला मिळाला. चेंडू वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये जातोय, एक धाव मिळते आणि अतिशय चांगल्या प्रकारे दोघांनी पळून एक धाव सुद्धा पूर्ण सुद्धा केलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 54 धावा. धावफलकावर आता आवश्यकता आहे 10 चेंडू आणि 41 धावांची. 41 धावा 10 चेंडू, म्हणजे अंकगणिती जर पाहायला गेलं तर 4.1 धावेच्या सरासरीने प्रति चेंडू या धावा बनवाव्या लागतील. मैदानाच्या वरती या धावा बनवल्या जाणार की रोखल्या जाणार विकी? स्ट्रायकिंग एंडवरती बघा, विकीला आता बीट केलं जाते, आता फसवलं जाते. परिवर्तन ही काळाची गरज आहे. हे कोण सांगतंय मैदानाच्या वरती? गोलंदाज स्वतःला सांगतोय. आणि जिथे गतीमध्ये परिवर्तन केलं जातंय आणि मैदानाच्या वरती विकीची फसवणूक केली जाते. निर्धाव स्वरूपाचा चेंडू, गतीचा वापर, परंतु गतीला विकीनं ओळखलं, पाठवून दिलं. जिथे व्यासपीठाला आपण पाहतोय गवसणी घालणारा हा षटकार. व्यासपीठाला
खऱ्या अर्थानं मानवंदना देणारा हा फटका मैदानाच्या वरती आला. 6 धावा मैदानाच्या वरती लुटल्या गेल्या अक्षरशः. जब तक मैदान के ऊपर विकी है तब तक सब कुछ मुमकिन है. मैदानाच्या वरती हा एक मोठा खेळाडू आहे, डावकुड्याचा खेळाडू, एक विध्वंसक खेळाडू म्हणून विकीकडे सर्वांच्याच नजरा लागल्या गेल्यात. ऑन स्कोर बुक 60 धावा. फटका फसलाय, उंची जास्त, लांबी कमी, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक पळत येतोय, झेल सुटला जातोय. संधी मिळाली आहे, नशिबी संधी देवानं लिहिली होती. आता त्या संधीचं सोन्यामध्ये रूपांतर केलं जाणार का? नॉन स्ट्रायकिंग एंड वरती विकी अर्थातच सुमेध जाधव 7 चेंडू 19 धावांवरती खेळतोय. ऑन स्क्रीन आपण रिप्लाय मध्ये काय पाहतोय, जिथे ऑप्टिकच्या बाहेर हा चेंडूची हाताळणी केली गेली होती, विकीची मान खालती गेली, परंतु नशिबी देवानं संधी विकीच्या नशिबी लिहिली होती. झेल सुटला गेला आणि विकीला एक नवीन संधी प्राप्त झाली आहे. हा फटका लॉंग ऑफच्या क्षेत्रावरून तिथे क्षेत्ररक्षक तैनात, एक सोपा झेल टिपला जातोय आणि फलंदाज अक्षय कांबळी बॅक टू द पेनल्टी. धन्यवाद विजय. पंच, टाइम इज ओव्हर. 1 प्लेअर इज या. नक्कीच दिलेल्या 20 मिनिटांचा अवधी 4 षटकांसाठी संपुष्टात आलेला एक अधिकतम स्वरूपाचा खेळाडू तुम्हाला 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल आणि हे आधुनिक क्रिकेट आहे. इथे वेळेचा देखील विचार जवळून केला जातो. शेवटचं षटक येणं बाकी आहे आणि 6 चेंडूंमध्ये 34 धावांची आवश्यकता आहे. 61 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 2 ते 3 षटकारांची नोंद आता या पहिल्या 2 चेंडूंवर आली तर मात्र सामन्याचं चित्र वेगळं दिसेल. नवीन फलंदाज भावेश चंदने, ज्याने अतिशय चांगलं षटक हाताळलं होतं शेवटचं, त्याला बॅट फलंदाजीसाठी पाठवलं आहे. आणि सुमेध आणि भावेश ही जोडी मैदानात आहे, परंतु आता सर्व सूत्र मात्र सुमेधला हाती घ्यावी लागतील, कारण प्रत्येक चेंडूवर मोठा स्ट्रोक्स येणं गरजेचं आहे. 5 षटकार आणि 1 चौकाराची या षटकामध्ये आवश्यकता आहे. हिमांशू मिसाल गोलंदाजीची धुरा वाहणार आहे, त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. आणि काय बघतो आपण मैदानात तर प्रत्येक स्टँडमध्ये हळूहळू गर्दी वाढायला लागलेली आहे. त्याचबरोबर आमचं मुख्य मंचसुद्धा प्रमुख व्यक्तींनी भरून गेलेला आहे अतिशय चांगल्या प्रकारे. क्या बात है, काय चेंडू आहे बघा, वाह. ऑफ स्टंप पिचिंग यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू. फलंदाजांकडे अशा चेंडूवर उत्तरसुद्धा नाही आहे. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी या पहिल्या चेंडूवर आपल्याला बघायला मिळालेली आहे. हिमांशू अतिशय चांगला चेंडू टाकला होता. प्रत्येक षटक आपण बघतोय ना, गोलंदाज टाकतोय, उंच पुरा गोलंदाज आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू खोळातून खेदून काढते आणि चेंडू जातोय तो लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये 1 धावेसाठी. डेफिनेटली मैदानाच्या वरती सलामीवीर म्हणून फलंदाजी करण्यासाठी आला होता विकी, परंतु तितकीशी संधी मिळाली नाही. आता 4 चेंडू आणि 33 धावांची गरज अवघड आहे, कठीण आहे, अशक्य आहे. मैदानाच्या वरती अशक्य असतं ते शक्य केलं की तुमची वेगळी ओळख निर्माण होते. मैदानाच्या वरती काय घडणार, काय बिघडणार. स्ट्रायकिंग एंड वरती आता नौका फलंदाज आपण पाहतोय, येतोय तो म्हणजेच भावेश. 4 चेंडू 33 धावा. क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. हा फटका आपण पाहतोय फ्लॅट अँड फ्युरियस लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये डीपमधून हुसेन तिथे येईल, फेकी करेल, तिथपर्यंत आता 1 धावेची तहान भागवली जाते. आता तराजू आहे ना तो एका बाजूला झुकताना दिसतोय, म्हणजे कोणाच्या बाजूने, जंजिरा पॉइंट्स मुरुड खरंबोळी या संघाच्या बाजूने मैदानाच्या वरती आता आपल्याला पाहायला मिळतोय. कारण का ऑन स्क्रीन आपण पाहतोय साखर संघाचे पाठीराखे आज आपल्या खऱ्या अर्थानं संघ कुठेतरी मैदानाच्या वरती अडचणीत सापडलाय. परंतु हा फटका विकीचा लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये 1 बाउन्स 2 बाउन्स जाईल सीमारेषेच्या बाहेर. लेट पण थेट मैदानाच्या वरती, जिथे 4 धावांची भर. अजून मैदानाच्या वरती 2 चेंडू येणं बाकी आणि 28 धावांची गरज. आता कठीण आहे. आता फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये मैदानाच्या वरती. आता 2 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. 67 धावा बनवल्या गेल्यात. एक भलं मोठं आव्हान होतं समोर. हा फटका विकीच्या बॅट मधून मैदानाच्या बाहेर जातोय, येतोय तडाखे बंद षटकार. तर आता शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. शेवटच्या चेंडूवरती 22 धावा. एकतर्फी
हा सामना, परंतु विकी स्वतःची ओळख निर्माण करून देतोय. शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका. सामना जरूर आपण पाहतोय साखर संघानं हरलाय, परंतु विकीची फलंदाजी आवडली असेल तर एकदा टाळ्या विकीसाठी वाजवायला काहीही हरकत नाहीयेत मित्रांनो, कारण का डावखुऱ्याचा एक विध्वंसक फलंदाज विकी आपण पाहतोय मैदानाच्या वरती चांगली फलंदाजी करतोय. चेक इसे कहते हैं हार कर भी जो जीतता है ना उसे बाजीगर कहते हैं. विकीची खेळी खरोखर सुंदर आवडली असेल तर जरा जोरदार टाळ्या होऊन जातात. याच दरम्यान आपण पाहतोय व्यासपीठावर आपण मसलावरून आपण एक महिला आल्यात, त्यांचं नाव आहे श्रीमती राखी अजय करंबे. या स्वतः एक नगरसेविका आहेत आणि ताईंना इथे आल्यानंतर ताईंचा अनुभव आपण विचारणार. मात्र मसल्यावरून आलात आणि आमची स्पर्धा पाहण्यासाठी आलात, त्याच्यामुळे मी सर्वप्रथम तो स्वागत करतोय आणि तुम्हाला असं विचारतो या मैदानावर किंवा या स्पर्धेनिमित्त तुम्हाला काय वाटतंय, कशा पद्धतीने वातावरण वाटतंय क्रिकेटसाठी? सर्वप्रथम धन्यवाद, नमस्कार. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून तसेच सरस्वती मातेच्या चरणी वंदन करून आपल्या